कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। महाविकास आघाडीची रविवारी सायंकाळी दापोली विधानसभा मतदारसंघातील खेडमधील सफा मस्जिद चौक या ठिकाणी अल्पसंख्याक मुस्लिम समाजाची कॉर्नर सभा संपन्न झाली। या कॉर्नर सभेला सर्व मोहल्ल्यातून भरघोस प्रतिसाद मिळाला। या सभेला स्वतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाविकास आघाडीचे उमेदवार संजयराव कदम, दापोलीचे माजी नगराध्यक्ष खालिदभाई रखांगे, खेडचे माजी नगराध्यक्ष नागेश तोडकरी, अरविंद तोडकरी, काँग्रेसच्या मुस्लिम महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा राबिया जसनाईक तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते। महाविकास आघाडीचे उमेदवार संजयराव कदम यांनी आपल्या भाषणामध्ये विरोधकांचा चांगलाच समाचार घेतलाय। औरंगाबादच्या सभेमध्ये मुस्लिमांच्यावर कोण कोण वाईट बोलत होतं बरं, ते बोलल्यानंतर त्याच्या सगळ्या क्लिप त्याच्यामध्ये बाहेर आल्या। ते सगळ्यात व्हायरल करणं ते स्टेजवरती होते। त्या स्टेजवर बसूनच त्या ठिकाणी सगळे जे व्हायरल करत होते तेच लोक त्या ठिकाणी पैसे घेऊन अल्पसंख्याकाला मिळावं लागतं। आणि सगळ्यात जर मुस्लिम समाज वाईट कोण बोलला असेल तर तो खेळता आपल्या या ठिकाणी जो येतो ना नेता दाढीवाला तो आहे ना, आणि परत येऊन मोहल्ल्यात सांगतो की मी असं या ठिकाणी बांब लावाय जो म्हणतात सगळ्यात, तर तो येऊन त्या ठिकाणी वाईट बोलला त्याच्यामुळे येऊन परत त्याच्यामध्ये अलसफाच्या कार्यक्रमाला त्याला बोलवलं जाते गौसबाई, आणि तिथं आल्यानंतर आपल्या समाजात सांगितलं जातं, तो बोलतोय की रामगिरी महाराजांनी जे बोलला त्याचा मी निषेध करतो। निषेध कुणी करायचा त्याच्यापेक्षा हा डबल काय ना बाबा, त्याच्यापेक्षा डबल असणाऱ्या माणसाने वाईट बोलून निषेध करायचा म्हणजे चोराला शिफारस दिल्यासारखे काय। हे सगळं तुमचे लोक घेऊन जातात, टाळा वाजवतात कशासाठी, काय जाकात भेटल त्यासाठी, काय तर थोडी कष्टाची गेली त्या ठिकाणी पचन पडत नाही। तिथं थोडंसं या ठिकाणी आपल्याकडे MIDC आहे, त्यांच्याकडे पर्यावरण खातं होतं, प्रदूषण खातं होतं, सगळ्या कंपन्यांना नोटीस दिल्या, क्लोजर नोटीस दिल्या, कंपन्या बंद करतो म्हणून, प्रदूषण होत आहे। परंतु नंतरच्या काळामध्ये पैसे घेतले आणि सगळ्या कंपन्या त्या ठिकाणी चालू केल्या। दापोलीचे माजी नगराध्यक्ष खालिद रखांगे यांनी देखील आपल्या भाषणात संजयराव कदमच आमदार का हवेत हे पटवून देत मुस्लिम समाजाला महाविकास आघाडीचे उमेदवार संजयराव कदम यांच्या मशाल चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचं आवाहन केलं। तसेच संजयराव कदम यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल रखांगे यांनी सर्वांचे आभार मानले। यही बात है कि संजयराव के नेतृत्व में सर्व समाजामध्ये एकता, सर्व समाज मिळून मिसळून कुठेही भानगड नाही, आम्हाला ते पाहिजे नाही। सर्व जाती धर्म एक राहून आपण राज्याचा विकास, शहराचा विकास, देशाचा विकास व्हायला पाहिजे, ही सरळ आमची मान्यता आहे। आम्हाला कंडिशन एवढीच आहे का आम्हाला वैयक्तिक आमच्या जातीवरती, आमच्या समाजावरती किंवा आमच्या नबीवरती हे आम्ही कदापि सहन करणार नाही, ही आमची भूमिका स्पष्ट आहे, त्याच्यात काही नाही। मला जे म्हणायचं आहे मी एकदम ताटपणे बोलतो, आपण जे गोष्ट सरळ आहे ती सरळ आहे, त्याला काय प्रॉब्लेम है। तो अपने को चाहिए कि सब एक साथ एक गट्टा वोट भाऊ के पास गिरेगा तो एक आपकी ताकत रहेगी। तरी सुद्धा भाऊ मतदान तर तुम्हाला मुस्लिम समाजाचा एक गट्टा होणारच आहे, पण असं नाही निवडणूक झाली संपला विषय। जो एवढा समाज तुम्हाला एक गट्टा मतदान देणार असेल तर पुढे भविष्यात तीची दखल तुम्हाला ठेवायला पाहिजे। मग विकास कामं असू दे, मोहल्ल्याचा विकास असू दे, पुढचे निवडणुका असू देत, उमेदवारीचा विषय असू देत, तुम्हाला आम्हाला झुकता माप नको, पण आमच्या हक्काचा आहे तो आम्हाला पाहिजे आणि तो तुम्हाला द्यायला पडणारच। अजूनपर्यंत झालं ते झालं, आमच्या समाजाची मतं एवढी स्वस्त होती, मतदान करून घ्यायचा संपला विषय, पण आता तो जमणार नाही। आम्हाला आमच्या हक्काचा पाहिजे म्हणजे पाहिजेच आणि तो आम्ही घेणारच। समोर उभा राहायची कुणाची ताकद झाली नाही पाहिजे। भाऊचा जो लीड असेल तो एवढा दमदार लीड असायला पाहिजे की ह्याच्या पुढे तर हे तर सोडा छोटे मोठे पैसेवाले, कुठला उद्योगपती टाटा बिर्ला पण येऊन भाऊच्या समोर फॉर्म भरायला नाही पाहिजे, अशी आपल्याला निवडणुकीचा निकाल पाहिजे। आणि 23 तारखेला सर्वांना विनंती करतो की तुम्ही बिनधास निकालेला या, मिरवणुकीच्या तयारीने या, काही प्रॉब्लेम होणार नाही, चांगली पोझिशन आहे।
कितीही काय हो दे, विजय आपला पक्का आहे. आणि भाऊ तुमची पुण्याही आहे. खरोखर 5 वर्ष पडून सुद्धा माणूस एवढा राग ठेवतो. ह्या वार्डात मतं नाही कमी पडली, माणूस जात नाही. त्या गावात मतं नाही पडली, उमेदवार जात नाही. पण भाऊनी ते सर्व विसरून जे भाऊच्या विरोधात ज्यांनी काम केली त्यांच्या पण घरी भाऊनी जाऊन हाक मारली आणि ह्या 5 वर्ष वातावरण टिकून ठेवली. ही सर्व पुण्याही आज भाऊ तुम्हाला परत भेटलेली आहे. दापोली विधानसभा मतदारसंघात मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात संजयराव कदम यांच्या पाठीशी असून त्यांचा विजय निश्चित असल्याचं या कॉर्नर सभेचे आयोजक खेड तालुका काँग्रेस आयचे अध्यक्ष गौस खतीब यांनी सांगितलं. तर या सभेला युवा उद्योजक अनिकेत दादा कदम यांनी देखील उपस्थिती दर्शवून संजयराव कदम यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचं आवाहन केलंय. येणारी 20 तारीख ही फार महत्वाची आहे, कारण 20 तारखेला आपलं मतदान आहे. फार विचारपूर्वक आपल्याला मतदान करायचं आहे. मतदान करताना आपल्याला ते मशाल निशाणी जी असेल ते बटन ह्यासाठी दाबायचे की पुन्हा 5 वर्षात आपल्याला त्रास होणार नाही. आज ह्या सफा मस्जिद चौकामध्ये भाऊ आज ही आपली कॉर्नर सभा आहे. 1990 मध्ये इथं सभा झाली होती. त्याच्यानंतर या सफा मस्जिद चौकात आज सभा होत आहे. आज या सभेवरनं तरी तुमच्या लक्षात आलं असेल की मुस्लिम समाज कोणाच्या बाजूला आहे. लोक किती कोणी काही बोलो, मुस्लिम समाज हा आघाडीच्या पाठीशी आहे आणि आघाडीच्या पाठीशीच असणार. 2014ला भाऊ आमदार झाले, 2019ला संजयराव पुन्हा पडले. 2019ला पडल्यानंतर कुठलाच नेता कधी पुन्हा मतदारसंघात फिरत नाही, पण त्याच दिवसापासून फिरणारा हे संजयराव आहेत आपल्या ह्याच्यात. तेव्हा आज संजयरावांच्या पाठीशी जी ताकद उभी आहे ना, ते अशीच नाही. गेली आज कित्येक वर्ष ह्या मतदारसंघात ते फिरत आहेत, लोकांच्या प्रश्नासाठी ते फिरत आहेत. सत्ता नव्हती, 5 वर्ष ते आमदार होते, पण कामं केली अशी नाही, कामं भरपूर त्यांनी केली. आमदार नसताना सुद्धा त्यांनी कामं केलेली आहेत. भाऊ मला इथं आवर्जून सांगायचं वाटेल, आमच्या मोहल्ल्यातील एक तरुण मुंबईत आहे. मी परवा त्याला फोन केला, अरे बोलू 20 तारखेला तुला मतदानाला यायचं आहे, तू मतदानाला यायचं कुठल्याही परिस्थितीत, तुला काय असेल ते व्यवस्था करतो. मला म्हटलं अजिबात काय व्यवस्था करायची गरज नाही, भाऊंसाठी मी 100% येणार, ट्रेननी येईन आणि ट्रेननी जाणार. तेव्हा आज मुस्लिम समाजाचे तरुण तुमच्या पाठीशी असे उभे आहेत आणि 100% भरोसा तुमच्यावरती आम्ही केलेला आहोत आणि तुम्ही भरोसाला तडा जाऊन देणार नाही. मी भाऊंबरोबर फिरतोय आणि माझे वडीलसुद्धा, आम्ही फॉर्म भरायला सगळे एकत्र गेलेलो. आणि सुरुवातीपासून तुम्ही परिस्थिती बघाल, जसं 2019ला जेव्हा भाऊनी परत एक नवीन सुरुवात केली की आपल्याला 24ला निवडूनच यायचं आहे, तर 19 नंतर कोविड काळ आला. कोविड नंतर बरेचसे असे काय ना काय समस्या येत गेले. पावसाळ्यात आपल्या खेडमध्ये पाण्याचं किती प्रॉब्लेम असतात, पाणी भरतं. नंतर रस्त्याचे प्रॉब्लेम झाले. आता मला थोड्या दिवसापूर्वी कळलं की 5 वर्षापूर्वी जो रस्ता भरनाळक्यापासून जो इथपर्यंत बनला मोठा रुंदीकरण, त्यानंतर 5 वर्षानंतर काय रस्ताच नाही झाला पुढे. असेच बरेच समस्या आहेत जे 5 वर्ष भाऊ आमदार असताना झाले, नंतर 5 वर्ष खूप कमी कामं झाली. आणि हेच लक्षात ठेवून आपल्याला ह्या वेळेला भावना निवडून आणायचं आहे आणि मशालीचं बटन दाबायचं आपल्याला. आणि हे 3 नंबर बटन आहे. बोलण्यासाठी खूप आहे, पण आता काय वेळ कमी असल्यामुळे जास्ती बोलता येत नाही. पण आज मी इथे भाऊंबरोबर आहे म्हणजे तुम्हाला लक्षात येत असेल, प्रत्येक गोष्ट सांगण्यापेक्षा लोकांना आपल्यापेक्षा जास्ती माहिती असतात. तर हीच रजामंदी घेतो मी आणि मशाल आणि 3 नंबर बटन आपल्याला दाबायचं आहे आणि यावेळेला भाऊ नक्कीच निवडून येणार ही माझी सर्वांना बोलणार. धन्यवाद.